परफेक्ट नसतील तर मग 100% तो 1-2 मार्कांनी बाहेर पडेल किंवा 1-2 मार्कांनी वेटिंगला राहणार आहे. अशा पद्धतीनं ही शेवटच्या दिवसांमधली त्यांची अवस्था असणार, लक्षात ठेवा. त्यामुळं चालू घडामोडी पहिला विषय आणि दुसरा विषय मुंबई जिल्हा स्पेशल. मगाशीच मी थोड्या वेळापूर्वी एक 5 प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असंच टाकलेले होते. जवळजवळ 26 ते 30% मुलांचेच बरोबर आलेले आहेत. बाकी 70% मुलं चुकलेले आहेत. आणि समजा यातला जर 1-2 प्रश्न आला आणि जर तुमची दांडी उडली तर समजायचं तुम्ही 1-2 मार्कांनी वेटिंगला पडणार. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे तुमच्या मनामध्ये जी भीती आहे की चालू घडामोडी सर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई जिल्हा स्पेशल, अशा पद्धतीनं क्विज असणार आहेत. सकाळी आणि संध्याकाळ 2 टाइम क्विज असणार आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन असणार आहेत. तुम्ही कधीही कितीही वेळा सोडवू शकताय. आणि त्याच पद्धतीनं इम्पॉर्टंट क्वेश्चन जे मुंबईच्या पेपरसाठी, जे की शिपाई असेल, चालक असेल, त्याच पद्धतीचं बॅट्समन असेल आणि कारागृह असेल, ह्या चारही घटकासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे जे काही क्वेश्चन असतील अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. मगाशी फक्त अनाउन्समेंट केल्यानंतर जवळजवळ आत्ताच 50+ ऍडमिशन होऊन गेलेले आहेत. त्यामुळे अजून एक 50 ऍडमिशन करून 100 ऍडमिशन स्टॉप करणार आहोत. कोणालाही जास्त पद्धतीने ऍडमिशन भेटणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं जे मुंबई पोलीससाठी लेखीला क्वालिफाय झालेली मुलं-मुली आहेत आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या भरतीमध्ये जे काही मुंबईला ट्राय करणारे आहेत, जे आम्ही मुंबई पोलीसला फॉर्म भरणार आहेत, अशा